आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे जे काही आवश्यक आहे हे सगळं उपलब्ध करून देणे अशा बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर 2-3 दिवसात एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, कोस्ट गार्ड यांच्याबरोबर देखील कम्युनिकेशन होईल आणि त्यांना काय आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आवश्यकता, सहकार्य, सिस्टीम जे काय आवश्यक आहे या बाबतीत देखील चर्चा होईल। आणि त्यामुळे मला वाटतं ही सुरक्षाची बैठक आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने आपण सगळेजण आपली सिस्टीम अलर्ट करण्याची चर्चा यामध्ये झाली। आणि त्याचबरोबर असंही ठरलं की काही खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोट्या बातम्या पसरवल्या जातात, त्याच्यावर देखील तो खरा म्हणजे गंभीर गुन्हा आहे आणि त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचा देखील निर्णय झालेला आहे। आणि लोकांनी देखील आम्ही जनतेला, लोकांनाही आणि सगळ्यांनाच आवाहन करतो, विनंती करतो की तेही चर्चेमध्ये आलं की जे काय आता आपलं आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, कोस्ट गार्ड, पोलीस जे काही आपण ही तयारी करतो आहे, मुवमेंट असेल त्याचं चित्रीकरण करून व्हिडिओ काढून हे देखील प्रसारित करू नये, हे देखील सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे आणि अशा प्रकारचं देखील नागरिकांनी देखील त्याचं चित्रण करून, व्हिडिओग्राफी करून त्याचं प्रसारण करू नये। या ज्या काय आपल्या मुवमेंट आहेत ज्या सुरू होतील तयारीच्या दृष्टीने त्याचंही चित्रण करू नये। आणि दुसऱ्या आज मुख्यमंत्री महोदय के अध्यक्षता में यहाँ पर एक जो भारत और पाकिस्तान हमारे देश के जवान हमारी सीमा की सुरक्षा कर रहे हैं। तर आपण बघतोय यावेळेस मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवला जाईल अशी बैठक आज झालेली आहे आणि या बैठकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माहिती देत होते।